मेराक इन्व्हेस्टच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या युगपुरुषांच्या पादुकांचा एकत्रित दर्शन सोहळा नुकताच संपन्न झाला। यावेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजातील श्री स्वामी समर्थ मानस पूजा ध्वनिफीत प्रकाशित करण्यात आली। पुण्यात दुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण करण्यात आलं। उड्डाणपुलाचं अजित पवारांना राव द्या असं मागणी मुरलीधर मोहोळ यांनी केली। सांगलीमध्ये 150 ते 200 वर्षांच्या वडाच्या झाडांची कत्तल करून जाळण्याचा प्रयत्न झाला। सांगली विटा रस्त्यावरील हा प्रकार उघडकीस आलाय। अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने आग विझवली। नागरिकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली। त्र्यंबकेश्वर देवस्थानातील मारहाण प्रकरणी चौकशी सुरू आहे। उपविभागीय दंडाधिकारी चौकशी करताय। नागरिक आणि भाविकांनी माहिती तक्रारी 3 दिवसात सादर कराव्या अशा सूचना करण्यात आल्या। नाशकात झळकलेल्या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे। पोस्टरवर मोदी आणि इस्रायलच्या अध्यक्षांचा फोटो असून पोस्टरच्या मागच्या बाजूला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे। भिवंडी शहरातील बाजारपेठेतील गुलाबजामच्या दुकानातील मोबाईल चोरी केल्याची घटना घडली। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। अज्ञात चोरट्याविरोधात दुकानदारांनं निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये नोंद केली। पृथ्वी शॉनं गर्लफ्रेंड आकृती अग्रवालची साखरपुडा केला। पृथ्वी शॉनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करून त्याच्या साखरपुड्याची घोषणा केली। पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवालचे साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले। नाशिकच्या नांदगावच्या साकोरा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी रंगपंचमीचा जल्लोष केला। एरवी अभ्यास करणारे विद्यार्थी विविध रंगात न्हाऊन निघाल्याचं पाहायला मिळालं। गेल्या 2.5 वर्षात नागपूर जिल्ह्यात 5 मोठे स्फोट घडले। या दुर्घटनांमध्ये एकूण 41 कामगारांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये 31 महिला होत्या। दुर्घटनांनंतर चौकशी झाली असली तरी अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत। नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाच्या बसचा अपघात झाला। वाशी कोपरी सिग्नल जवळ हा अपघात झाला। नियंत्रण सुटल्याने इलेक्ट्रिक बस दुभाजकाला धडकली।